आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाकडनं दमदाटी करण्यात आली आहे। संजय गायकवाडांकडनं बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाडने पोलिसांनाच दमदाटी करत बोगस मतदाराला इथून पळवून लावलं। ग्रामीण भागामधून लोकांना आणून बोगस मतदान केलं जातंय असा आरोप काँग्रेसनं केलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडनं देखील गुंडगिरी सुरू आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे। त्यांनी सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ या स्वरूपामध्ये पोलिसांनी काम करावं आणि प्रशासनाने देखील कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे। तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान करताना 2 जणांना पकडण्यात आले। 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप आहे। तर आमदारांची तानाशाही सुरू आहे। बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा असा सवाल रक्षा खडसेंनी केलाय। आमदार चंद्रकांत पाटलांच्या आरोपानंतर रक्षा खडसेंनी पलटवार केला आहे। या इथे 70-75 लोकांनी जे मलकापूर किंवा इतर तालुक्यातले स्टुडंट आहे या कॉलेजला शिकत असताना त्यांची या कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आयडी बनवून घेतलेली आहे। गेल्या 15 दिवसापासून या कॉलेजचे सगळे कर्मचारी एकाचीही ड्युटी इथे निवडणुकीसाठी लागलेली ते सगळे कर्मचारी या संस्थेच्या लोकांसाठी प्रचार करत आहे। इथल्या उमेदवारांना फायदा करण्याचा नियमित प्रयत्न करता आज ते 2 लोक पकडलेले आहे। त्यांचं आधार कार्ड तिकडे असल्यावर इकडे मतदान करताय। 2च लोक सापडले 100 लोक असे प्रचार मतदान करून गेलेले आहे। बोगस मतदान कुठे दाखव रे ते नाव दाखव। याच्या ऍपवर असेल, ऍपवर घे, ऍपवर असेल ना नाव। बोगस मतदान झालेले नाहीये। ते जरी दुसऱ्या गावातले मुलं असले, सालबळी इथलं गाव पण ते इथे राहतात, त्यांची नोंदणी इथे झालेली। जर यादीत नाव आहे तर बोगस मतदान कुठे? ते लोकांवर प्रेशर आणताय। तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल हा कोणता कायदा आहे की असं इथे तानाशाही करणार आणि लोकांवर दबाव टाकणार? हे नाव आहे त्यांचे। जर हे चुकीचं असेल तर ठीक आहे, आम्ही पण मान्य करू। जर यादीमध्ये नाव आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। आमदार वेळा झाला 70-80% बोगस मतदान पुढे होऊ शकतं का? आणि यासाठी माझी तर आमच्यात कोणाची तक्रार नाही, आमदारांनी तक्रार केलेली आहे। आणि 2 संशयित बोगस मतदानाचे जे पकडलेले आहेत, एक सागर रवींद्र बढे आणि एक अमोल प्रमोद बढे, हे दोघंचे दोघं येथे जवळ सालबर्डी गावचे आहे आणि ते कट्टर शिवसैनिक आहे। आणि या शिवसेनेचा जो युवाचा जिल्हा प्रमुख आहे त्याने त्या ठिकाणी आणले अशी माझी माहिती आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। रक्षा खडसे मतदान केंद्रावर पोलिसांवर संतापल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा आरोप केला जातोय। जळगावमध्ये मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर विरोधक आमने सामने आले। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे आमने सामने आले। दोघांची देखील वाहनं समोरासमोर आली। त्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। आमदार मला ओव्हरटेक करून पुढे गेले, आमदारांची गुंडगिरी वाढली आहे असा आरोप खडसेंनी केला। तर एकनाथ खडसेंना माझी हवा सहन होत नाही असा पलटवार चंद्रकांत पाटलांनी केलाय। रस्ता छोटा आहे, आमदार आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाऊन थांबले, याच्यावरून या शहराला समजतंय की कशावरचं वातावरण नाही। नुसतं गुंडगिरी संपवण्यासाठी मी मैदानात उतरलेलो आहे। खडसे साहेबांचं काय झालंय सध्या, त्यांना हवावी सहन होती आमची। आता ओव्हरटेक करून पुढे जाणं काही कायद्याचा भंग आहे का? रस्ता जर आहे तिथून जर जातोय तर त्यांना तेही वाईट वाटत असेल तर मग गावात राहणं बंद करून टाकू आम्ही। गुंडगिरी वाढली, दादागिरी वाढली या ठिकाणी म्हणताय। ते स्वतः गुंडगिरी करतात, रस्ते अडवतात लोकांचे, ते स्वतः गुंडगिरी करतात, त्यांचा स्वभाव गुंडगिरीचा आहे, तेच अशी भाषा करतात। दुसरं कोण गुंडगिरी? आम्ही तर गरीब माणसं, एकच घर आहे।